आता बघा, आठव्या घराला काय म्हटलेलं आहे? आठव्या घराला पिढा म्हटलेलं आहे. काल आपण बघितलं की आपली पिढा कुठं बसलेली आहे, तर आठव्या घराचा स्वामी जिथं बसलेला असेल किंवा आठव्या घरामध्ये ज्याही घराचा स्वामी बसलेला असेल त्या घरा रिलेटेड आपल्याला पिढा होणार आहे. आणि दुसरीकडे म्हणजे आठव्या घराचा स्वामी ज्या भावांमध्ये जाईल त्या भावांतून आपल्याला पिढा होऊ शकते किंवा त्या भावाचा संबंध अष्टमाशी येऊ शकतो थोडक्यात. ओके. आठव्या भावाला पहिल्यांदा कीवर्ड्स मध्ये काय घ्यायचं आहे? पिढा. त्यानंतर आठवा भाव काय आहे? तर आठव्या भावाला कष्ट म्हटलेलं आहे, ट्रान्सफॉर्मेशन म्हटलेलं आहे. आठवा भाव काय? ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे बदलाव, चेंज. आता व्यक्तीला ज्यावेळी पीडा होते त्यावेळी त्याच्यामध्ये चेंज येतात का नाही? तो 100% त्याच्यामध्ये चेंज येतात. त्याचं व्यक्तित्व चेंज होतं. त्यामुळे बदलाव करण्याचा जो भाव आहे तो भाव काय? ट्रान्सफॉर्मेशनचा भाव, आठवा भाव आहे. थोडक्यात काय? ट्रान्सफॉर्मेशनचं घर आठवं घर आहे. या दशेमध्ये, आठव्या घराच्या दशेमध्ये आपण आपल्याला बदलायचं आहे. आठवं घर काय सांगतं? तर तुम्ही तुमच्यामध्ये बदलाव आणा आणि बदलाव आणल्यानंतर काय होणार आहे? बदलाव आणल्यानंतर आपल्या लाईफमध्ये परिवर्तन येणार आहे, असं हे आठवं घर सांगतं थोडक्यात. बदलाव आणल्यानंतर काय होणार आहे? आपल्या लाईफमध्ये परिवर्तन येणार आहे. थोडक्यात काय? तर ट्रान्सफॉर्मेशनचं घर कोणतं असेल तर ते ट्रान्सफॉर्मेशनचं घर कोणतं आहे? तर आठवं घर आहे. बदलावाचं घर कोणतं आहे? तर ते आठवं घर आहे. आठव्या घराला काय म्हटलेलं आहे? आठव्या घराला पीडा म्हटलेलं आहे. म्हणजे आठव्या घराचा स्वामी जिथं बसेल तिथून आपल्याला पीडा होणार आहे. ते घर आपल्याला पीडा देणार आहे. आठव्या घरामध्ये जो कोण घराचा स्वामी बसेल तिथून सुद्धा आपल्याला पीडा होणार आहे. पण आठवं घर काय सांगतं? आठवं घर सांगतं बदलाव. म्हणजे तुम्ही तुमच्यामध्ये काय आणायचं आहे? बदलाव आणायचा. पुढे जर बघितलं तर इलिगल गोष्टींचं कारण सुद्धा काय आहे? आठवं घर आहे. आठव्या घरामध्ये अनेक इलिगल थिंग्स सुद्धा येतात, इलिगल ऍक्टिव्हिटीज सुद्धा येतात. इलिगल ऍक्टिव्हिटीजचा कारक कुठलं घर आहे? आठवं घर आहे. त्यानंतर जर पुढे बघितलं, आठव्या घराला काय म्हटलेलं आहे? सिक्रेसी. आठव्या घराला काय म्हटलेलं आहे? सिक्रेसी. म्हणजे सिक्रेट निर्माण करणार किंवा तुमचे जेवढे सिक्रेट्स आहेत त्या सिक्रेटला कोणतं घर घेऊन बसलेलं आहे? आठवं घर घेऊन बसलेलं आहे. सिक्रेसी आली तर सिक्रेट एजन्सीज सुद्धा आल्या. सिक्रेट एजन्सीचं घर कुठलं आहे? आठवं घर आहे. सिक्रेट एजन्सीज आठव्या घरातून पाहिलं जातं. त्याच्या पुढे जर बघितलं, डेथ, मृत्यू आठव्या घरातून पाहिला जातो. त्यामुळे काय? आयु सुद्धा आठव्या घरातून पाहिली जाते. त्याच्या पुढे जर बघितलं तर आठव्या घराला सिक्रेसी म्हटलेलं आहे, म्हणजे गुप्त विद्या. गुप्त विद्या कुठून पाहिल्या जातात? आठव्या घरातून पाहिल्या जातात. आता गुप्त विद्या आला, तिथं काय आली? ऍस्ट्रॉलॉजी आली, ज्योतिष आलं, ऑकल्ट आलं. हे ऑकल्ट आणि ज्योतिष कुठून पाहिलं जातं? आठव्या घरातून पाहिलं जातं. आता आयुचा संबंध, हेल्थचा संबंध किंवा डिसीजचा, डेथचा संबंध कशाच्या आहे? आठव्या घराशी आहे. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स आठव्या घरातून पाहिला जातो. हेल्थ अँड डेथ किंवा लाईफ, डेथ म्हणू शकता किंवा लाईफ इन्शुरन्स कशातून पाहिला जातो? आठव्या घरातून पाहिला जातो. इन्शुरन्सचं घर आठवं घर आहे. इन्शुरन्सचे काम करणारे लोक आठव्या घराचं काम करतायत. आता त्याच्या पुढे बघा, आठव्या घराला काय म्हटलेलं आहे? आठव्या घराला म्हटलेलं आहे ऍक्सिडेंट्स. ऍक्सिडेंटचं घर आठवं घर आहे. त्यामुळं सर्जरीचं घर सुद्धा आठवं घर आहे. या घरामध्ये सुद्धा काय बसलंय? सर्जरी बसलंय. ऍक्सिडेंट बसलेला आहे, सर्जरी बसलेला आहे. आता त्याच्या पुढे जर बघितलं तर आठव्या घराला काय म्हटलेलं आहे? दवाईचं घर सुद्धा आठवं घर आहे. 6वं घर दवाईला दाखवतं. पण ओव्हरऑल तुम्ही याला काय म्हणू शकता? ड्रग्सचं घर आठवं घर आहे. म्हणून या घरामध्ये पॉझिटिव्ह ड्रग्स सुद्धा येतात, निगेटिव्ह ड्रग्स सुद्धा येतात. अल्कोहोल सुद्धा याच घरातून पाहिलं जातं. अल्कोहोल सुद्धा याच घरातून पाहिलं जातं. नशा या घरातून पाहिला जातो. लत या घरातून पाहिली जाते. लत सुद्धा या घरातून पाहिली जाते. त्याच्या पुढे जर बघितलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय? तर इनहेरिटन्स. वारसा. तुमचा जो वारसा आहे, वारसा हक्काने मिळालेल्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी आठव्या घरातून पाहिल्या जातात. त्याच्या पुढे जर बघितलं तर आठव्या घराला काय म्हटलेलं आहे? मॅन्युफॅक्चरिंग.
8व्या घरामधून काय बघितलं तर मॅन्युफॅक्चरिंग बघितलं. ते 8वं घर ऑइल इंडस्ट्रीला सुद्धा दाखवतं. जमिनीखालच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना सुद्धा दाखवतं. ऑइल इंडस्ट्री, पेट्रोलियम प्रोडक्ट्स काय 8वं घर आहे. त्याच्या पुढे जर बघितलं तर 8व्या घरामध्ये काय येतं, मशीन लर्निंग येतं, AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मायनिंग सुद्धा 8व्या घरातून पाहिलं जातं. मायनिंग नंतर बघा जमिनी खालच्या गोष्टी, सगळ्यात महत्वाचं की जमिनी खालील गोष्टी 8th हाऊस. का हो? कारण या गोष्टी कशा आहेत, हिडन. जमिनीखालच्या गोष्टी आहेत त्या दिसत नाहीत, त्यांना शोधावं लागतं. या गोष्टी हिडन आहेत, म्हणून या गोष्टींना 8व्या घराशी जोडलेल्या आहे. त्याच्या पुढे जर बघितलं तर सिक्रेसी आली, त्यामध्ये तर डिटेक्टिव्हनेस आला. त्यामुळे हे घर काय आहे, कसं आहे, डिटेक्टिव्ह जे लोक असतात 8व्या घरातून पाहिली जातात. पुढे जर बघितलं तर स्पाय ऍक्टिव्हिटीज, गुप्त ऍक्टिव्हिटीज 8व्या घरातून पाहिल्या जातात. आणखीन जर बघितलं केमिकल्स 8व्या घरातून पाहिले जातात. त्याच्या पुढे जर बघितलं तर 8व्या घरामध्ये आणखीन काय आहे, तर 8व्या घरामध्ये दुसऱ्याचा पैसा आहे. 8व्या घरामध्ये दुसऱ्याचा पैसा आहे. कारण 8वं घर हे पार्टनरच्या घरापासून दुसरं आहे, किंवा पार्टनरच्या घरापासून या घराला दुसरं घर म्हटलं जातं. जसं तुमचं दुसरं घर आहे, कुंडलीतलं दुसरं घर हे तुमचंच पैसा दाखवतं, तसं पार्टनरचं दुसरं घर हा त्याचा पैसा दाखवतो. म्हणून दुसऱ्याचा पैसा 8वं घर आहे. दुसऱ्याचा पैसा. आता दुसऱ्याचा पैसा आला, तिथं काय आलं, एंजल इन्व्हेस्टिंग आलं, एंजल फंडिंग आलं. मोठ्या प्रमाणात लोक पैसा उचलतात बघा. जर ते शो बघितला असेल एक, त्याचं नाव काय तर शार्क टँक इंडिया, कधी शो बघितला असेल तर त्यामध्ये असतात बघा की लोक काय करतात, फंडिंग मागण्यासाठी जातात. माहित आहे कोणाला फंडिंग मागण्यासाठी जातात, आणि त्याला तुम्ही काय कशात जोडू शकता, 8th हाऊसशी जोडू शकता, दुसऱ्याचा पैसा. म्हणजे यामध्ये भयानक वेल्थ बसलेली आहे. सगळ्यांचा पैसा गोळा करणं आणि एका ठिकाणी लावणं, याला काय म्हणायचं, एंजल इन्व्हेस्टिंग म्हणायचं, एंजल फंडिंग म्हणायचं. तो 8व्या घरातून पाहिला जातो. त्यामुळं अचानक लाभ आणि हानी 8व्या घरातून पाहिली जाते. अचानकपणे लाभ आणि हानी. आता त्याच्या पुढे जर बघितलं तर पार्टनर्स फॅमिली, 8वं घर काय, तुमचं ससुराल. ससुरालवाली सगळी लोक कोण आहेत, 8व्या घराची लोक आहेत. त्याच्या पुढे जर बघितलं तर डिजिटल मीडिया 8वं घर आहे. डिजिटल मीडियाला 8व्या घराशी जोडलेला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI 8वं घर आहे. डिजिटल मीडिया 8वं घर आहे. 3rd हाऊसचा संबंध आहेच, पण 8th हाऊस मध्ये याची टेक्नॉलॉजी बसलेली आहे, त्यामुळे डिजिटल मीडियाचा संबंध 8व्या घराशी आहे. चला पुढे जाऊया. 8व्या घरामध्ये आता काय बसलेलं आहे, तर रिसर्च बसलेला आहे. 8व्या घरामध्ये रिसर्च बसलेला आहे. त्यामुळे जेवढी सायंटिस्ट लोक आहेत ती कशामध्ये आहेत, तर ती 8व्या घरामधून बघितली जातात. जेवढी लोक सर्जन आहेत, ऍक्सिडेंट वगैरे आपण बोललो, त्यामुळे सर्जन लोक 8व्या घरातून पाहिली जातात. क्राऊड फंडिंग 8वं घर आहे, मोठ्या प्रमाणात पैसा. एंजल इन्व्हेस्टर्स 8वं घर आहे. आणि ट्रान्सफॉर्मेशन कोच हे 8वं घर आहे. आता ओव्हरऑल आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, बऱ्याच कीवर्ड्स आहेत, बऱ्याच गोष्टी 8व्या घरामध्ये आहेत. बघा 8वं घर आपली पीडा दाखवते. आता पीडा झाल्यामुळं काय होतं, व्यक्तीमध्ये बदलाव येतो, त्या बदलावाचं घर 8वं घर आहे. त्यानंतर 8वं घर इलिगल गोष्टीला दाखवतं, त्यामुळं इलिगल गोष्टी या सिक्रेसी मध्ये होतात, त्यामुळे सिक्रेसीचं घर 8वं घर आहे. 8वं घर सिक्रेट एजन्सीजला सुद्धा दाखवतं. 8वं घर डेथला म्हणजे मृत्यूला दाखवतं, आणि मृत्यूचा संबंध आयुर्मानाशी सुद्धा आहे, त्यामुळे आयुचं घर हे 8वं घर आहे. 8व्या घरामध्ये गुप्तता असल्यामुळे गुप्त विद्यांचं घर 8वं आहे.
ऍस्ट्रोलॉजीचं ऑकल्टचं घर 8वं आहे. डेथचा संबंध, आयुचा संबंध असल्यामुळं हेल्थ किंवा लाईफ इन्शुरन्स, डेथ इन्शुरन्स याचा इन्शुरन्सचा संबंध 8व्या घराशी आहे. इन्शुरन्स मध्ये काम करणारी लोक 8व्या घराची लोक आहेत. गुप्तता असल्यामुळं डिटेक्टिव्ह, स्पाय एजंट्स यांना 8व्या घरातून पाहिलं जातं. पुढं जर गेलं, 8वं घर ऍक्सिडेंट आहे, सर्जरी आहे. ऍक्सिडेंट आली तिथं सर्जरी आली, सर्जरी आली तिथं सर्जन लोक आली. या सगळ्यांचा कारक कोण आहे? 8वं घर आहे. ड्रग्सचं घर 8वं घर आहे, त्यामुळे केमिकल्सचं घर सुद्धा 8वं घर आहे. अल्कोहोलचं घर 8वं घर आहे, कारण याला नशा म्हटलेला आहे, लत म्हटलेला आहे. कोणतीही गोष्ट अति करणं 8व्या घरातून पाहिलं जातं. अति, नशा हा एक प्रकारचा अति करणारी गोष्ट आहे, लत ही एक प्रकारची अति करणारी गोष्ट आहे. त्यामुळे या गोष्टीला 8व्या घराशी जोडलेला आहे. त्याच्या पुढं इनहेरिटन्स म्हणजे तुमचा वारसा. वारसा कोण आहे? तर 8वं घर आहे. वारसा हक्कानं मिळालेला संपत्ती किंवा वारसा हक्कानं मिळालेल्या जेवढ्या गोष्टी असतील तुमच्याकडं, त्या गोष्टींना तुम्ही 8व्या घराशी जोडू शकता. वारसा हक्कानं मिळालेली संपत्ती, वारसा हक्कानं मिळालेल्या जेवढ्या गोष्टी असतील त्या गोष्टींना 8व्या घराशी जोडू शकता. त्यामुळे थोडंफार आपण म्हणू शकतो की तुमचं डीएनए 8वं घर आहे. म्हणू शकतो थोडंफार आपण याला डीएनएशी जोडू शकतो. वारसा म्हणजे कोण आहे? तुमचा डीएनए. वारसा कुठून आलाय? तुमच्या डीएनएतून आलेला आहे. डीएनएचा कारक आहे, त्यामुळे फार इम्पॉर्टंट रोल आहे 8व्या घराला. जर बघितलं तर रिसर्चचे घर आहे, त्यामुळे रूट्स सुद्धा तुमची इथं बसलेले आहेत असं आपण म्हणू शकतो. पुढे जाऊया, मॅन्युफॅक्चरिंगचं घर. जेवढे लोक मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काम करतायत 8व्या घराचं काम करतायत. या 8व्या घराला हिडन घर म्हटलेलं आहे. त्यामुळं जमिनीखालच्या गोष्टी, ज्या गोष्टी डोळ्याला दिसत नाहीत अशा गोष्टी 8व्या घरामध्ये. ऑइल जमिनीखाली असतं, समुद्रामध्ये असतं, डोळ्याला दिसत नाही. पेट्रोलियम प्रोडक्ट जमिनीखाली असतात, समुद्रामध्ये असतात, डोळ्याला दिसत नाहीत. त्यानंतर मायनिंग, खनिजे 8व्या घरामधून येतात, कारण हे डोळ्याला दिसत नाहीत, जमिनीखाली असतात, त्यांना शोधावं लागतं, डिगिंग करावं लागतं. या गोष्टी हिडन आहेत, म्हणून 8व्या घरातून पाहिलं जातात. 8वं घर हे 7व्या घरापासून दुसरं आहे. 7व्या घराच्या पुढचं घर कुठलं आहे? 8वं आहे. त्यामुळे दुसऱ्याचा पैसा 8व्या घरातून पाहिला जातो. दुसऱ्याचा पैसा आला तिथं काय होणार आहे? एंजल फंडिंग होणार आहे, एंजल इन्व्हेस्टिंग होणार आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात पैसा गोळा करणं हे सुद्धा 8व्या घरातून पाहिलं जातं. 8व्या घराची वेल्थ भयानक आहे. अनेक लोकांचा पैसा या 8व्या घरामध्ये आहे. अनेक लोक जेव्हा पैसा एकत्र आणतात आणि कुठंतरी इन्व्हेस्ट करतात किंवा कुठंतर पैसा गोळा करतात, एखाद्या कंपनीमध्ये घालतात, तर त्याला काय म्हणायचं आहे? एंजल फंडिंग, एंजल इन्व्हेस्टिंग म्हणायचं आहे. आणि या फंडिंगला 8व्या घराशी जोडलेला आहे. आजकाल या 8व्या घराचा इम्पॉर्टंट फार आहे. जर तुम्हाला फंडिंग मिळत नसेल तर तुम्ही कंपनी ग्रो करू शकत नाही, आणि हे फंडिंग 8व्या घरातून पाहिलं जातं. लक्षात आलं? एक 8वं घर ऍक्टिव्ह असणारा व्यक्ती चांगल्या प्रकारे फंडिंग मिळवणार आहे. शार्क टँक इंडिया, तिथं लोक जातात फंडिंग मिळवायला, पण ज्यांचं 8वं घर ऍक्टिव्हेट असेल त्यांना फंडिंग मिळणार आहे, त्यांना स्ट्रॉंग फंडिंग मिळणार आहे. लक्षात येते? त्याच्या पुढे अचानक लाभ किंवा अचानक हानी, अचानकपणे होणारा लाभ किंवा अचानकपणे होणारी हानी ह्याला सुद्धा 8व्या घरापासून जोडलेलं आहे. आता 8वं घर हे 7व्या घरापासून दुसरं आहे. जसं आपल्या घरापासून पहिल्या घरापासून दुसरं घर हे तुमची फॅमिली दाखवतं, तुमचा पैसा दाखवतं, तसंच 7वं घर तुमचा पार्टनर आहे. 7व्या घरापासून दुसरं घर हे 8वं घर आहे. तुम्ही जरा बघितलं तर 7व्याच्या पुढचं घर कोणतं आहे? 8वं घर आहे. म्हणून तुमच्या पार्टनरची फॅमिली म्हणजे ससुराल याला सुद्धा 8व्या घरातून पाहिलं जातं. बघा किती महत्वाचा रोल आहे. आता या ससुराल वाल्या लोकांशी तुमचा संबंध जर व्यवस्थित नसेल तर 8वं घर तुमचं बिघडलेलं आहे. आणि जर तुमच्या ससुरालशी तुमचा संबंध व्यवस्थित असेल तर काय होणार आहे? तुमचं 8वं घर तुमच्यासाठी मजबूत काम करणार आहे. 8व्या घराची रेमेडीज आहे की रिलेशन बेटर कुणाबरोबर करायचं आहे? ससुराल वाल्या लोकांशी, पार्टनरच्या फॅमिलीशी रिलेशन व्यवस्थित करणं ही 8व्या घराची रेमेडी आहे. जसं ऑकल्ट काय करतं तर तुमच्या लाईफ मधले अडथळे दूर करतं, तसं पार्टनरच्या फॅमिली बरोबर रिलेशन बनवणं, चांगलं रिलेशन ठेवणं तुमच्या लाईफ मधल्या 8व्या घराला मजबूत करतं आणि 8व्या घरामुळे येणाऱ्या अडचणींना दूर करतं. जे घर अडचण देते तेच घर त्याचा उपाय पण देते. ससुराल, पार्टनरशिप किंवा रिलेशन व्यवस्थित ठेवणं पार्टनरच्या फॅमिली सोबत हे 8व्या घराला काय करणार आहे? बॅलन्स करणार आहे.
पुढे जाऊया. एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स 8व्या घरातून पाहिला जातो. एआयचं जगत आहे. आर्टिफिशियल बुद्धी जी आहे ती 8व्या घरातून पाहिली जाते. त्यामुळे डिजिटल मीडियाचं घर सुद्धा 8वं घर आहे. डिजिटल बुद्धी 8व्या घरातून पाहिलं जाते. रिसर्च 8व्या घरातून पाहिला जातो. रिसर्च करणारे लोक, सायंटिस्ट लोक 8व्या घरातून पाहिली जातात. सायंटिस्ट लोक आहेत, सर्जन लोक 8व्या घरातून पाहिली जातात. सायंटिस्ट लोक सुद्धा ज्योतिषासारखं रिसर्च करतात, त्यांच्या लाईफ मध्ये मग्न असतात, त्यामुळे ही 8व्या घराची लोक आहेत. पुढे सर्जन 8वं घर आहे. क्राऊड फंडिंग, मी मगाशीच सांगितले क्राऊड फंडिंग, त्यामुळे मोठ्या प्रमाणात मिळालेला पैसा याला सुद्धा तुम्ही 8व्या घराशी जोडून काय करू शकता, पाहू शकता. लक्षात आलं 8व्या घरामध्ये किती गोष्टी आहेत आणि काय काय गोष्टी आहेत. प्रत्येकाच्या लक्षात आलं. काल शॉर्ट मध्ये सांगितलं होतं, आज लक्षात आलं 8व्या घरामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत. हो सर. हो सर. ओके. जसं तुमचं दुसरं घर तुमचा पैसा दाखवतं, तसं पार्टनरचं दुसरं घर पार्टनरचा पैसा दाखवेल. होय सर. तुमचं दुसरं घर तुमची फॅमिली दाखवतं, पार्टनरचं दुसरं घर पार्टनरची फॅमिली दाखवल. येस सर, राईट, बरोबर. त्यामुळं तुमची फॅमिली हे दुसरं घर असेल तर पार्टनरची फॅमिली हे 8वं घर आहे. आणि पार्टनरच्या फॅमिलीला आपण काय म्हणतो, सासर. त्यामुळे 8th हाऊस काय आहे, सासर. असं या लोकांशी पार्टनरच्या फॅमिलीशी रिलेशन व्यवस्थित ठेवणं हे 8व्या घराची रेमेडी असू शकते. हो सर, असू शकते ना, बरोबर. आपल्या ससुरालच्या लोकांचा रोल सुद्धा आपल्या लाईफ मध्ये फार आहे. ओके, लक्षात येते. त्यामुळे त्यांच्याशी रिलेशन मेंटेन ठेवणं हे 8व्या घराची काय रेमेडी आहे. ओके. आता त्यांच्यासोबत जर रिलेशन तुमचं मेंटेन राहत नसेल तर आपण काय म्हणू शकतो, तुमचं 8वं घर चांगलं आहे. नाही, 8वं घर तुम्हाला पेढा देईल आज ना उद्या. येस. आणि जर त्या लोकांशी तुमचं जर रिलेशन व्यवस्थित असेल तर तुम्ही म्हणू शकता तुमचं 8वं घर चांगलं आहे. म्हणू शकता ना. येस. म्हणजे थोडक्यात आपल्या प्रत्येकासाठी ही एक रेमेडी आहे. जर पिढीला व्यवस्थित करायचं असेल तर पार्टनरच्या फॅमिली सोबत आपल्याला चांगलं रिलेशन मेंटेन करायला हवं. ओके, लक्षात आलं. आता इथं दुसऱ्याचा पैसा बसलेला आहे. इथं काय बसलाय, मोठ्या प्रमाणात पैसा बसलेला आहे. आणि अनेक लोकांचा दुसऱ्याचा पैसा बसलेला आहे. दुसऱ्याचा पैसा हा जर 8वं घर दाखवत असेल तर इथं मोठा पैसा आहे ना. हो. आपल्याला पैसा सुद्धा समोरच्या व्यक्तीकडून येतो. समोरच्या व्यक्तीचा लॉस 6व्या घरात आहे. समोरच्या व्यक्तीचा पैसा इथं बसलेला आहे आणि तो जर पैसा मिळवायचा असेल तर कुठून मिळणार, 8व्या घरातून. हो सर. त्यामुळं जे मोठे मोठे बिझनेसमॅन असतात किंवा बिझनेसमध्ये आलेली लोक असतात ते फंडिंग गोळा करतात. त्याला क्राऊड फंडिंग किंवा एंजल फंडिंग म्हणतात. बिझनेस एस्टॅब्लिश करण्यासाठी फंडिंग गोळा करतात आणि हे फंडिंग कुठून मिळणार आहे, समोरच्या व्यक्तीकडून मिळणार आहे. राईट. म्हणून या फंडिंगला 8वं घर म्हटलेलं आहे. आणि आजकालच्या दुनियेमध्ये याचा फार इम्पॉर्टंट रोल आहे. जर तुम्हाला फंडिंग मिळालं नाही तर तुम्ही कंपनी एस्टॅब्लिश करू शकत नाही. कारण फंडिंगचा फार इम्पॉर्टंट रोल आहे. मोठ्या प्रमाणात पैसा गोळा करायचा असेल तर 8व्या घरातूनच येतो. लक्षात आलं. त्यामुळं ह्याचा फार इम्पॉर्टंट रोल आहे. आता बेसिक लेवलला 8वं घराला काय म्हटलं, अति करणं. कोणतीही गोष्ट अति करणं याला 8वं घर म्हटलेलं आहे. व्यसन काय हो, व्यसन काय, व्यसन एखाद्या गोष्टीचे अति करणं म्हणू शकतो आपण. हो. व्यसनी लोक काय करतात, अति करतात.
आणि अति केल्यानंतर काय होतं, त्याचे बॅड इफेक्ट येतात. राईट. राईट. म्हणून कोणत्याही गोष्टीला अति करणं हे त्याचं व्यसन आहे. प्रत्येकामध्ये काय ना काहीतरी अति करण्याची हॅबिट आहे आणि ते हॅबिट त्या व्यक्तीचं व्यसन आहे. आठवगर प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रत्येक जण कशा ना कशाचं व्यसन करतोय, पण प्रत्येकाचं व्यसन वेगळं आहे. एक ज्योतिषी व्यक्ती रिसर्च करतोय, रिसर्च मध्ये बराच वेळ घालवतोय, अति करतोय ना त्या गोष्टीचं तो, येस सर. म्हणजे तो रिसर्चचं व्यसन करतोय. येस सर. एक अल्कोहोल कंझ्युम करणारा व्यक्ती व्यसन करतोय, भरपूर व्यसन करतोय, सकाळ दुपार संध्याकाळ अल्कोहोल कंझ्युम करतोय, अति करतोय ना तो. हो सर. आता अति करतोय म्हणून त्याला काय म्हणतोय आपण, व्यसन. जिथं अति आलं तिथं व्यसन आलं. जे सायंटिस्ट लोक आहेत, केस वगैरे वाढवून बसलेले आहेत, लॅबमध्ये तासनतोस घालवत आहेत, एक्सपेरिमेंटवर वेळ घालवत आहेत, त्यांना दुनियेशी काय पडलेलं नाही. त्यांची दुनिया एकच आहे, रिसर्च एक आहे, रिसर्च. अति करतायत ना ते. येस सर. हे काय आहे, त्यांचं व्यसन आहे. आता व्यसनाची व्याख्या तुम्हाला समजली असेल. व्यसन चांगलंही नाही आणि वाईटही नाही. व्यसन कोणतं आहे याच्यावर ते डिपेंड आहे. प्रत्येकाच्या लाईफमध्ये परमेश्वराने व्यसन दिलेलं आहे. प्रत्येकाच्या लाईफमध्ये आठवं घर आहे, प्रत्येकाच्या लाईफमध्ये पीडा आहे. म्हणून जगी सर्व सुखी असा कोणीही नाही. प्रत्येकाला पीडा आहे, प्रत्येकाला आठवं घर आहे, प्रत्येकाला काही ना काहीतरी व्यसन लागलेलं आहे, प्रत्येकाची काही ना काहीतरी इंटेन्स इमोशन्स आहेत जे 8व्या घरामध्ये आहेत, प्रत्येकाची काही ना काहीतरी सिक्रेट्स आहेत जे 8व्या घरामध्ये आहेत का नाही. फक्त प्रत्येक जण त्या 8व्या घराला वेगवेगळ्या प्रकारे बॅलन्स करतोय. काही जण पार्टनरशिपच्या फॅमिली थ्रू बॅलन्स करतोय, काही जण ऑकल्ट मध्ये येऊन बॅलन्स करतोय, काही जण सर्जरीमध्ये येऊन बॅलन्स करतोय ना. म्हणजे थोडक्यात काय, प्रत्येकाचं व्यसन, प्रत्येकाचं आठवं घर वेगळं आहे. प्रत्येक व्यक्ती व्यसने आहे. ज्योतिषी व्यक्ती तर खरा व्यसन आहे. एक सच्चा ज्योतिषी कोण आहे, जो रिसर्चर आहे, जो अति करतो. पण त्याचा अति करणं कुठं आहे, रिसर्च मध्ये, ऑकल्ट मध्ये, ज्योतिष मध्ये. आता अति करणं चांगले आहे आणि वाईट आहे, त्यामुळे आपल्याला ठरवायचं आहे आपल्याला कोणत्या गोष्टी अति करायच्या. ओके, लक्षात आलं. कोणतीही गोष्ट अति केल्यानं तिथं अडचणी सुद्धा येतात. म्हणून ज्योतिष, कुठलाही रिसर्चर व्यक्ती, कुठलाही 8व्या घराचा व्यक्ती कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये अति करत असतो आणि त्यामुळं त्याच्या वेगळ्या डोमेन्समध्ये काय होतात, बाकीच्या लाईफच्या डोमेन्समध्ये अडचणी येतात. हे तुम्हाला प्रॅक्टिकल लाईफमध्ये जाणवेल. थोडक्यात एक सायंटिस्ट व्यक्ती, त्याला त्याच्या मॅरेजचं पडलेलं नाही, त्याला त्याच्या घरादाराचं पडलेलं नाही, त्याला पैशाचं पडलेलं नाही, बाकीच्या कुठल्याही गोष्टीचं पडलेलं नाही, त्याला फक्त 8व्या घरामध्ये बसायचं. एक खरा ज्योतिषी, त्याला बाकीच्या गोष्टीचं पडलेलं नाही, तो फक्त ज्योतिष किंवा रिसर्च करतोय. थोडक्यात काय, 8वं घर अति आहे आणि याला आपल्याला बॅलन्स पण करायचं आहे. लक्षात येत आहे. त्यामुळं कोणत्याही गोष्टीची अति करायची नाही आणि अति केली तर पॉझिटिव्ह वे मध्ये करा, जेणेकरून समाजाला फायदा होईल आणि तुम्हाला देखील फायदा होईल. पहिल्या घराचा स्वामी अष्टम मध्ये बसला, काय सांगू शकता. काल क्वेश्चन विचारला होता अमोल सरांनी. पहिल्या घराचा स्वामी अष्टम मध्ये बसला, व्यक्तित्वामध्ये अति करणं आलं. व्यक्तित्वामध्ये अति करणं आलं. बरोबर. म्हणजे व्यक्ती अति करणार आहे. आता कोणत्या गोष्टीत करेल आपल्याला सांगता येत नाही अजून. कोणत्याही गोष्टी त्याचं एक अति करण्याचं एक डोमेन असेल, त्याचा वेगळा डोमेन असेल. काहीच नाही मिळालं तर तो व्यसनामध्ये अति करेल.
पण कुठं ना कुठं तर तो अति करेल. पहिल्या घराचा लॉर्ड अष्टम भावामध्ये म्हणू शकतो. थोडक्यात काय, ज्याही घराचा स्वामी अष्टम मध्ये येईल त्या घराच्या रिलेटेड गोष्टींमध्ये अति करेल व्यक्ती, असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. किंवा त्या घरा रिलेटेड व्यक्ती व्यसन करेल असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. दुसऱ्या घराचा स्वामी अष्टम मध्ये आला, पैसा मिळवण्यासाठी व्यक्ती कोणत्याही थराला जाऊ शकेल. येस सर. दुसऱ्या घराचा स्वामी अष्टम मध्ये आला, पैशाचा संबंध इलिगल गोष्टीशी सुद्धा जोडला गेला, अतिशी जोडला गेला. एकतर या व्यक्तीकडे अति पैसा असेल, अचानकपणे येणारा पैसा असेल, नाहीतर हा व्यक्ती पैशासाठी अति करेल. येस सर. राईट. राईट. म्हणजे थोडक्यात बेसिक लेवलला ज्याही घराचा संबंध किंवा ज्याही घराचा लॉर्ड अष्टम मध्ये जाईल त्या घरा रिलेटेड गोष्टींमध्ये तो अति करेल, आणि त्याचं अति करणं त्या गोष्टींना पीडा देणारं ठरेल. दुसऱ्या घराचा स्वामी अष्टम मध्ये आला, काय होणार आहे, पैशाच्या बाबतीत चल बिचल इलिगल गोष्टी अति केलं. आता हे अति करणं त्याच्या अंगावर आलंय, तो इलिगल गोष्टींमध्ये सापडलाय, प्रॉब्लेम मध्ये सापडलाय. कोणामुळे झालं हे? त्याच्यामुळे झालं ना, त्याच्या पैशामुळे झालं. राईट. लत. त्याच्या लतेमुळे झालं. राईट. येस. म्हणजे अष्टम भाव काय आहे? अष्टम भावाला निजी दोष म्हटलेला आहे. काय म्हटलेला आहे? निजी दोष. निजी दोष म्हणजे जे दोष तुमच्यामुळे निर्माण होतात ते दोष काय आहेत? अष्टम. येस, स्वतःमुळे होणारे दोष. लक्षात आलं? व्यक्ती अति करतो आणि अति जिथं असते तिथं माती होते. पैशाचा लॉर्ड अष्टम मध्ये आला, फॅमिलीचा लॉर्ड अष्टम मध्ये आला. आता फॅमिलीच्या बाबतीत, पैशाच्या बाबतीत व्यक्ती अति करेल आणि तेच त्याच्या प्रॉब्लेमचं रिझन बनेल, आणि तीच फॅमिली त्याच्या प्रॉब्लेमचं रिझन बनेल. राईट. चौथ्या घराचा लॉर्ड अष्टम मध्ये आला, प्रॉपर्टीसाठी व्यक्ती अति करेल. येस सर. आणि तेच अति काय होणार आहे? त्याच्या प्रॉब्लेमचं कारण बनणार आहे. येस. बेसिक लेवलला जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली, आठव वगैरे काय, तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. एवढ्या 2 गोष्टी लक्षात ठेवल्या तरी बास आहे: अति, व्यसन, निजी दोष. राईट. बॅलन्सिंग काय? ससुराल गुप्त विद्या. व्यसन करताय, चांगल्या गोष्टीच करा, हीच त्याची बॅलन्सिंग आहे. रिसर्च करा, ही त्याची बॅलन्सिंग आहे. इलिगल गोष्टींमध्ये जाण्यापेक्षा रिसर्च करून पैसा मिळवा, ही त्याचं बॅलन्सिंग आहे. म्हणू शकतो. येस सर. लक्षात आलं? आठव वगैरे काय, काल आपण बोललोय बऱ्याच गोष्टी आठव्या घराच्या. आज लक्षात आलं? कीवर्ड्स वाचा. बऱ्याच गोष्टी आठव्या घरामध्ये आहेत, त्या गोष्टींना तुम्ही आठव्या घराशी जोडायचं आहे. ओव्हरऑल अष्टम भाव निजी दोष दाखवतो, आपल्या पिढांना दाखवतो. अष्टम भाव दुसऱ्याचा पैसा आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पैसा मिळवायचा असेल अष्टम भावातून मिळवला जातो. अष्टम भाव काय करतो? ऍक्सिडेंटचा भाव सुद्धा अष्टम भाव आहे. अचानकपणे हानी आणि लाभ सुद्धा अष्टम भाव आहे. आता अचानकपणे हानी आणि लाभ का होतो? कारण माणसाचा उतावळेपणा त्याला हानीकडे घेऊन जातो, माणसाचा उतावळेपणाच त्याला लाभाकडे सुद्धा घेऊन जातो. हा उतावळेपणा काय? अष्टम भाव. अति करतोय ना, पैशाचा लॉर्ड अष्टम मध्ये आला, पैशासाठी अति केलं. आता अति करणं त्याच्या अंगलट येणार आहे. अति केल्यानं काय होणार आहे? अचानकपणे लाभ होण्याची शक्यता आहे, अचानकपणे हानी होण्याची शक्यता आहे त्याच्या अति करण्यात. लक्षात येत आहे? येस सर. त्यामुळं अष्टम भावाचा संबंध कशाचा आहे? अष्टम भावाचा संबंध आणखीन एका गोष्टीचे आहे: आळस. मला येतं पाहिजे, आळस. अष्टम भावाची व्यक्ती जर चेक करायची झाली तर मला इझिली पाहिजे, इझी. आता चुटकी वाजवली तर उद्या पाहिजे. अष्टम भाव इझी, फास्ट, अति.
लत. त्यामुळे सट्टा, जुगार, भले बेटिंग 5वं घर आहे, पण सट्टा, जुगार ह्या इलिगल गोष्टी कुठं आहेत? अष्टम भावामध्ये. जेवढे जेवढे क्रिमिनल्स आहेत कुठं आहे तो? 8th हाऊस. इलिगल गोष्टी. जेवढे जेवढे लोक स्मगलिंग करतात कुठं आहे तो? 8वं घर. इलिगल गोष्टी. आता या इलिगल गोष्टींना पकडण्यासाठी ज्या सिक्रेट एजन्सीज आहेत कुठं आहे तो? अष्टम भाव. आपल्यामधल्या इलिगल गोष्टींना शोधण्यासाठी कुठली एजन्सी आहे? ज्योतिष. काय? अष्टम भाव. आपल्या इलिगल गोष्टींना व्यवस्थित करण्यासाठी काय? गुप्त विद्या, ज्योतिष. काय? अष्टम भाव. बरोबर ना? म्हणू शकता का? अष्टम भाव काय? इनहेरिटन्स, तुमचा वारसा. इथं तुमचा वारसा बसलेला आहे, फार इम्पॉर्टंट रोल आहे. डीएनएशी संबंध आहे तुमच्या अष्टम भावाचा, लक्षात ठेवा. त्यामुळे वारसा हक्काने मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत अष्टम भावाच्या आहेत, आणि जमिनीखालच्या गोष्टी अष्टम भाव आहेत. ज्या गोष्टी डोळ्याला दिसत नाहीत, ज्या गोष्टी डिगिंग कराव्या लागतात, रिसर्चनं काढाव्या लागतात, बाहेर शोधून काढाव्या लागतात, गुपित सुद्धा शोधून बाहेर निघतात. मिस्टरी शोधून बाहेर निघते, त्यांना शोधावं लागतं. शोध सुद्धा रिसर्च केल्यानं बाहेर निघतो. आणि थोडक्यात ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत? अष्टम भाव, रिसर्च, मिस्टरी, सिक्रेसी. तुमची सिक्रेट्स काय आहेत? अष्टम भाव. गुन्हेगारी शोध पण येतो काय? 100% गुन्हेगारी वगैरे येते. म्हणून म्हटलं जातं तुमचं सिक्रेट कोणाला सांगायचं नाही. रावणाचं सिक्रेट कोणाला माहित होतं? विभीषणाला. आता हे सिक्रेट त्याच्या मृत्यूचं कारण बनलं. येस. राईट? म्हणू शकता? हो सर. अष्टम भाव. त्यामुळे तुमचे सिक्रेट्स जेवढी गुप्त राहतील तेवढा तुमचा अष्टम भाव चांगला आहे. आणि जर सिक्रेट्स तुम्ही फोडत असाल, सांगत असाल, तुम्ही अष्टम भावाला एक्सपोज करताय. लक्षात आलं? त्यामुळे सिक्रेट मेंटेन करणं हे अष्टम भावाची रेमेडी आहे. आपल्याला माहित असायला हवं की आपल्याला कोणत्या गोष्टीपर्यंत सिक्रेट ठेवायचं आहे आणि कुठं सिक्रेट फोडायचं आहे. पण काही सिक्रेट ती तुमच्यासोबतच ठेवायचे, लक्षात ठेवा. लक्षात आलं? ओके सर. आता एआय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अष्टम भाव आहे, लक्षात घ्या. आताचं हे एआयचं जगत आहे, टेक्नॉलॉजी जगत आहे, हे अष्टम भाव आहे. मॅन्युफॅक्चरिंग अष्टम भाव आहे, कोणत्याही प्रकारची निर्मिती अष्टम भाव आहे, लक्षात ठेवा. मॅन्युफॅक्चरिंगला अष्टम भाव जोडलेला आहे. इंजिनिअरिंग लोक अष्टम भाव आहेत, इंजिनिअरिंग प्रोफेशन अष्टम भावातून पाहिलं जातं. सर्जन अष्टम भाववाले आहेत, ऑकल्ट मधले अष्टम भाववाले आहेत, पेट्रोलियम प्रोडक्ट मध्ये काम करणारे अष्टम भाववाले आहेत. थोडक्यात लक्षात येते काय काय? इन्शुरन्स मध्ये काम करणारे लोक अष्टम भावामध्ये आहेत, ड्रग्स मध्ये काम करणारे लोक अष्टम भावामध्ये आहेत. ड्रग्स चांगले असतील तर त्यांचा दवाई म्हणून यूज होतो, ड्रग्स वाईट असतील तर त्यांचा लत म्हणून यूज होतो. राईट? सगळं काय आहे? अष्टम भाव. लक्षात येते? त्यामुळे इलिगल गोष्टी करणारे आणि इलिगल गोष्टीला संपवणारे हे दोघंही कुठं आहेत? अष्टम भाव. क्रिमिनल्स अष्टम भाव आहेत, तर क्रिमिनल्सला पकडणारे भरारी पथक अष्टम भाव आहे. क्रिमिनल्सला संपवणारं पथक अष्टम भाव आहे. एन्काउंटरला अष्टम भाव म्हणू शकता? म्हणू शकता ना? आणि एन्काउंटरला काय मिस्टरीज असतो, लक्षात येत आहे? अजून काय अष्टम भावामध्ये? अष्टम भावामध्ये तुमची गुप्त इंद्रिय आहेत, आणि गुप्त इंद्रिय आपण कुणाला दाखवत नाही. लक्षात आलं? त्यांना सिक्रेट ठेवतो, म्हणून अष्टम भावाला या गोष्टींशी जोडलेलं आहे. देह विक्री करणारे लोक अष्टम भाव. समजलं? रिलेशन समजलं असेल तुम्हाला कशामुळे ते.
त्यामुळं शोषण वगैरे ज्या लोकांचं होतं ते शोषण सुद्धा अष्टम भाव लक्षात ठेवा. आपली सेक्शुअल एनर्जी आहे ती सुद्धा अष्टम भावामध्ये लक्षात ठेवा. ओके, त्यामुळे कुंडलिनीला सुद्धा तुम्ही अष्टम भावाशी जोडू शकता. जोडायचं म्हटलं तर बऱ्याच गोष्टी आहेत, आध्यात्मिक आहेत. लक्षात येते तुमच्या? जाऊया पुढं. अष्टम भाव समजला सर्वांना? बऱ्याच गोष्टी आहेत, कीवर्ड्स जरा रीड करा, लक्षात येईल. ओके, आणखीन एक गोष्ट आहे टॅक्सेशन, ते एक राईट डाऊन करू शकता. टॅक्स वगैरे ह्या गोष्टी अष्टम भावातून पाहिल्या जातात. जे अकाउंटंट लोक आहेत किंवा जे टॅक्सचे काम करणारे लोक त्यांना काय म्हटलं जातं? सीए. पैशाचं काम करतात ना, पैशाला मॅनेज करतात सीए लोक, अष्टम भाव आहे. सीए लोक, टॅक्सेशनचं काम करणारे लोक, टॅक्स साक्षात काय अष्टम भाव आहे. कोणत्याही प्रकारचा इन्शुरन्स काय अष्टम भाव आहे. त्यामुळे इन्शुरन्स करणं अष्टम भावाची रेमिडी आहे. टॅक्स पे करणं अष्टम भावाची रेमिडी आहे. आता जर टॅक्स लोक चुकवत असतील काय होणार आहे? अष्टम भावामध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टी येणार आहेत ना तुमच्या. इकडं टॅक्स चुकवला, थोडे पैसे चुकवले, पण हे ब्रह्मांड, ही प्रकृती तुमचा टॅक्स चुकवू देणार नाही. दुसरीकडे दवाखान्यावर पैसा घेतला, दुसरीकडे ऍक्सिडेंटमध्ये पैसा गेला, दुसरीकडे अचानकपणे हानी झाली. कशामुळे झाली? अष्टम भावाला छेडला तुम्ही टॅक्स नाही पे केला. आता प्रकृती तुमच्याकडून टॅक्स पे करून घेणार आहे. अष्टम भाव ही कन्सेप्ट लक्षात आली ना तर बऱ्याच गोष्टी समजतील. त्यामुळे इन्शुरन्स, टॅक्स पे करणं एक चांगल्या अष्टम भावाची रेमिडी आहे. टॅक्स चुकवत असला, टॅक्स चोरी करत असला तर आज ना उद्या या प्रकृतीचा टॅक्स आपल्याला काय करायचं? पे करायचं. तुम्ही इन्शुरन्स करता, हजारो लोक इन्शुरन्स करतात. ज्याला गरज पडते त्याला त्या इन्शुरन्सचा फायदा होतो, राईट? तुमच्या इन्शुरन्समध्ये दुसऱ्याचा फायदा होतो. आता तुम्हाला पीडा होणार नाही, तुमच्या बाबतीत त्या वाईट गोष्टी घडत नाहीत. आपण म्हणतो की मी इन्शुरन्स केला पण याचा मला फायदा झाला नाही, माझा कुठं ऍक्सिडेंट झाला नाही, मला कुठं या इन्शुरन्सचा काय झालं नाही, थोडक्यात की फायदा झाला नाही, उपयोग झाला नाही. मी एवढा इन्शुरन्स केला, माझा कधी ऍक्सिडेंट झाला नाही. अहो, तुम्ही ऍक्सिडेंट कशामुळे झाला नाही? तुम्ही टॅक्स पे करताय, तुम्ही त्या इन्शुरन्स मध्ये आहात, तुम्ही ऑलरेडी त्या 8व्या घराला बॅलन्स केलेला आहे, त्यामुळे तुम्ही तिथून वाचलेला आहे. तुम्ही दुसरे जे लोक ऍक्सिडेंट मध्ये आहेत त्यांचं भलं करताय इन्शुरन्स करून. करताय ना? करताय की नाही? आता इथं तुम्हाला ही रेमेडी लागू झाली, तुमच्या बाबतीत वाईट घटना घडली नाही का? तर तुम्ही काहीतरी देणं लागलं तुमचं कशाशी? इन्शुरन्सशी. त्या इन्शुरन्स उपयोगाला आला नाही म्हणजे एक चांगलंच झालं ना, तुमचा ऍक्सिडेंट झाला नाही, तुम्ही इन्शुरन्स केला होता. चांगलं झालं की वाईट झालं? विचार केला तर गोष्टी लक्षात येतील. लक्षात आलं? चांगलं झालं. अष्टम भावाला तुम्ही बॅलन्स केलं, इन्शुरन्स काढला, जो ऍक्सिडेंट होणार होता त्याच्या जागी खरोच आली. आता तुम्ही इन्शुरन्सचे हप्ते भरताय, म्हणजे अष्टम भावाला तुम्ही बॅलन्स करताय, अष्टम भावाचा टॅक्स पे करताय. आता इथं तुम्हाला वेगळा टॅक्स पे करायला लागणार नाही. तुमचे जे ऍक्सिडेंट होतील त्या गोष्टी बॅलन्स होत जातील. म्हणू शकता बेसिक लेवलला तरी. ही झाली 5% रेमेडी. इथं एक टॅक्स पे केला, जिथं एक इन्शुरन्स काढला, त्याच्या पुढची रेमेडी काय? ऑकल्ट मध्ये मी अभ्यास केला, आणखीन 5-10% तिथे ऍड झाले. त्याच्या पुढची रेमेडी काय? मी सिक्रेसी जपून ठेवली, आणखीन 5-10% ऍड झाले. त्याच्या पुढं काय? तर मी माझ्या ससुरालच्या लोकांशी रिलेशन व्यवस्थित केले, आणखीन 10-15% व्यवस्थित झालं. असं करत करत अष्टम भावाचं जर तुम्ही कार्य करत गेला तर अष्टम भाव पीडा देण्याच्या जागी अष्टम भाव तुमचं बॅलन्सिंग करणार आणि तुमच्या मध्ये ट्रान्सफॉर्मेशन येणार आहे. म्हणू शकता? हो सर. थोडक्यात जो भाव आपल्याला बुडवायचं काम करतो, जो भाव आपल्याला पीडा देतो, तो भावच
आपल्या पिढेला दूर करण्याचं सामर्थ्य ठेवतो. ज्योतिषमध्ये रेमेडी काय आहे? भावाचं बॅलन्सिंग हे ज्योतिषमधली सगळ्यात मोठी रेमेडी आहे, लक्षात ठेवा. ओके, भावाचं बॅलन्सिंग, भावाला युटिलाइज करणं ही सगळ्यात मोठी रेमेडी आहे. परमेश्वरानं ही आपल्याला कुंडली दिलेली ही अशीच दिलेली नाही. तुमचं प्रारब्ध आहे या जन्मामध्ये जगणं, या कुंडलीला जगणं. परमेश्वराने एक गाणं लावून दिलेलं आहे. आता ते गाणं त्या डीजे वरती चाललेलं आहे. आता जर तुमची डान्सची जी मुवमेंट आहे ती जर वेगळी असेल तर तुम्हाला तिथं नाचता येणार नाही. पण जे गाणं चाललेलं आहे त्याच्यावर तुम्ही डान्स करायला शिकला तर लाईफ सुमधुर होऊ शकतं, लाईफ बेटर होऊ शकतं ना. त्यामुळे जे दिलेलं आहे त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. जे दिलेलं आहे ते कसं वाईट आहे याच्यापेक्षा जे दिलेलं आहे ते किती चांगलं आहे याच्यावर काम करायचं आहे. आणि हीच तुमची रेमेडी आहे, लक्षात ठेवा. मला माहित नाही तुम्ही याच्या पुढे कुठले व्हिडिओ बघाल, दुसऱ्या कोणाचे काय बघाल, काय गोष्टी असतील, पण मी माझ्याकडून एकच रेमेडी सांगतो. ज्योतिषमध्ये एकच गोष्ट काम करते, ते म्हणजे इंटेन्शन. आणि दुसरं म्हणजे जे आपल्याला दिलेलं आहे त्याला ऍक्सेप्ट करणं आणि त्याला बॅलन्सिंग करणं, एनर्जीला चॅनलाइज करणं. अष्टमभाव पीडा देतोय ना या ज्योतिषमध्ये, अष्टमभाव पीडा देतोय ना तर या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, अष्टमभाव पीडा देतोय ना या इन्शुरन्स मध्ये. हेच अष्टम भाव जो पीडा देत होता तोच अष्टम भाव आपल्याला पुढे घेऊन जाणार. लक्षात येत आहे? म्हणून काल सांगितलं होतं की एका रोग्याची कुंडली आणि डॉक्टरची कुंडली सेम आहे. फक्त दोघं काय करायला, नियतीच्या खेळामध्ये एक जण रोगाला दूर करायचं काम करतोय आणि एक जण रोग घेऊन येतोय. कर्म आपल्या हातामध्ये आहे, फ्री विल आपल्या हातामध्ये आहे. काय करायचं हे आपल्याला माहित आहे. करणं आहे एमपे. ओके, जाऊया पुढं. फिलॉसॉफी भरपूर झाली.